मित्रांनो, ज्या भरतीची तुम्ही वाट पाहत होतात फायनली ते अपडेट आलेलं आहे। 44,228 जागांसाठी पोस्ट ऑफिस तर्फे ग्रामीण डाक सेवक यासाठी भरती निघालेली आहे। अनेक जणांच्या कमेंट्स होत्या यावर व्हिडिओ बनवा, तर फायनली फॉर्म भरणं पण सुरू झालेलं आहे। तुम्ही फक्त 10वी पास आहात इथे अप्लाय करू शकताय आणि खासियत या जॉबची अशी असते की इथे कुठलीही एग्जाम होत नाही, कुठलाही इंटरव्ह्यू होत नाही, मेरिट बेसवर इथे सिलेक्शन होतं। ऑल ओव्हर इंडियामध्ये ही वॅकन्सी आहे, महाराष्ट्रामध्ये पण भरपूर साऱ्या पोस्ट आहे। तर डिटेलमध्ये तुम्हाला समजून सांगतोय कशा प्रकारे अप्लाय करायचं, काय एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, किती मार्क्स पाहिजे, कशा प्रकारे सिलेक्शन होणार आहे आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे एज क्रायटेरिया काय असणार आहे हे पण सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। हे बघा मित्रांनो, काही दिवसांपासून तुम्ही युट्यूबवर व्हिडिओ बघत असतील, 35,000 जागा आहे, 30,000 जागा आहे, पण मित्रांनो तोपर्यंत ऑफिशियल अपडेट आलं नव्हतं। आज 15 जुलैला ऑफिशियल अपडेट आलंय। भलेही आपण उशिरा व्हिडिओ बनवतो, पण जे ऑफिशियल आहे, जे जेन्युइन आहे ते अपडेट आल्यानंतरच व्हिडिओ बनवतो। त्यामुळे नक्की चॅनल सबस्क्राइब करा, मित्रांसोबत शेअर करा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, तुम्ही ते बघू शकता, इंडियन पोस्ट gds.online.gov.in ऑफिशियल भारत सरकारची वेबसाईट आहे, यावरूनच माहिती देतोय आणि तुम्ही ते बघू शकणार आहात। इथे नोटिफिकेशन सुद्धा येते, जीडीएस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल जुलै किती आहे, तर नंबर ऑफ पोस्ट तुम्ही ते बघू शकताय 44,228 जागा आहे आणि फॉर्म भरणं कधीपासून सुरू होणार आहे, तर बघा स्टार्ट डेट इथे दिलेली आहे 15/7/2024 पासून 5/8/2024 पर्यंत आपण फॉर्म भरू शकतोय। सगळी माहिती तुम्हाला इथे दिसून जाईल आणि सर्कल नुसार जसं की बघा महाराष्ट्रामध्ये किती आहे, गुजरातमध्ये किती आहे हे पण आपल्याला आज दुपारपर्यंत समजून जाणार आहे। पण इथे बघा फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे, जागा पण मी तुम्हाला सांगितलंय। आता एलिजिबिलिटी क्रायटेरिया आणि बाकी सगळी माहिती तुम्हाला सांगतो। जसं की तुम्ही ते बघू शकताय, ग्रामीण डाक सेवक या पदासाठी ही भरती असणार आहे। त्याच्यानंतर ऑनलाईन आपल्याला अप्लाय करायचं आहे। ओके, 15 जुलैपासून 5 ऑगस्ट पर्यंत अप्लाय करू शकतोय। 10th पासवर आहे, मेरिट बेसवर सिलेक्शन होणार आहे। टोटल 23 सर्कल्स आहे। एज लिमिट किती आहे, तर 18 ते 32 तुमचं एज लिमिट आहे, तुम्ही ते अप्लाय करू शकणार आहात। आता जर आपण सॅलरी बघायला गेलो तर इथे बघा 10,000 रुपयांपासून स्टार्ट होते, जे की 24,470 पर्यंत जाते आणि 29,380 रुपयांपर्यंत जाते। इथे 2 पोस्ट असतात, त्यानुसार ही वॅकन्सी आहे। ऑफिशियल वेबसाईट मी तुम्हाला सांगितले आहे, अप्लाय पण इथूनच करायचं आहे। म्हणजे सगळ्यात आधी तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे, त्याच्यानंतर अप्लाय करायचं आहे, त्याच्यानंतर फी पेमेंट करायचं आहे आणि इथे बघा कॅन्डिडेट तुमची जी माहिती किंवा प्रश्न काय असेल तर ते तुम्हाला इथे दिसून जातील। ओके, आता सगळ्यात आधी आपण एज्युकेशन क्वालिफिकेशन बघू। जसं मी तुम्हाला सांगितलं, फक्त आणि फक्त तुम्ही सेकंडरी स्कूल म्हणजे 10वी पास आहे, 10वी पासिंगचं सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे। मग भलेही तुमचा कम्प्युटर क्लास नाही झालेला, काही नाही झालं, प्लेन तुम्ही 10वी पास आहात आणि त्यामध्ये तुमचा मॅथ्स आणि इंग्लिश सब्जेक्ट होता, तर तुम्ही इथे अप्लाय करू शकताय। ओके, त्यानंतर एज लिमिट इथे 18 ते 40 आहे, पण इथे बघू शकताय तुम्ही 5 वर्षाची सूट दिलेली आहे। कोणाला SC ST मधून असाल तर 5 वर्षाची सूट, ओबीसी मधून असाल तर 3 वर्षाची एज रिलॅक्सेशन दिली आहे। EWS मधून तुम्ही आहात तर कुठलंही रिलॅक्सेशन दिलेलं नाही आहे, पण PWD आणि तुम्ही इतर कास्ट मधून असाल तर तुमच्यासाठी इथे दिलेलं आहे एज रिलॅक्सेशन। ओके, तुम्ही इथे बघू शकताय आणि इथे बघा डिझायरेबल म्हणजे जर तुमच्याकडे कम्प्युटर नॉलेज वगैरे असेल तर बेस्ट आहे, पण इथे नसलं तरी इथे फक्त 10वी मागितली आहे, तुम्ही अप्लाय करू शकताय। त्यानंतर इथे फी किती असणार आहे तुम्ही बघू शकता। तुम्ही UR मधून म्हणजे ओपन मधून अप्लाय करताय तर 100 रुपये इथे फी असणार आहे आणि SC ST PWD फिमेल कॅन्डिडेट तुम्ही आहात तर तुमच्यासाठी इथे कुठलीही फी नाहीये। ओके, ही एक चांगली गोष्ट आहे। तर अनेक ठिकाणी तुम्ही बघा गव्हर्नमेंटच्या वॅकन्सी निघाल्या तर 1000 रुपये फी ठेवता, त्यामुळे 100 रुपये फी आहे, तुम्ही अप्लाय केलं पाहिजे। एवढीच एक वाईट गोष्ट आहे की इथे मेरिट खूप तगडं लागतं, कारण की लॉकडाऊनमध्ये अनेकांना 95%, 91%, 99% मिळाले, त्यामुळे त्यांचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात। पण जर तुम्हाला इथे कुठलीही फी लागत नाहीये तर फॉर्म भरून द्यायला काय हरकत नाहीये आणि 100 रुपये तुमच्यासाठी जर मोठी रक्कम नसेल तर तुम्ही फॉर्म भरू शकताय। म्हणजे जर का तुमचा नंबर लागला तर तुमचं इथे सिलेक्शन होणार आहे। ओके, रजिस्ट्रेशन कसं करायचं तर यांची ऑफिशियल वेबसाईट आहे, यावर जाऊन आपल्याला रजिस्ट्रेशन यावर क्लिक करून आपण रजिस्ट्रेशन करून घेतोय। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे हा फॉर्म भरून घ्यायचा आहे। अप्लाय म्हणून आपण इथे फॉर्म भरणार आहोत, त्यानंतर फी पेमेंट करणार आहोत।
ओके, ही सगळी माहिती तुम्हाला या वेबसाईटवर दिसून जाईल. कधीपासून चालू होत आहे तर 15/7/2024 पासून चालू झालंय. 5 ऑगस्ट पर्यंत आपण फॉर्म भरू शकतोय. अजून पण सर्कलनुसार म्हणजे महाराष्ट्रात किती जागा आहे, झारखंडमध्ये किती आहे, दिल्लीमध्ये किती आहे, या सर्कल वाईज नोटिफिकेशन आलेले नाहीये. ते आले की मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर आणि व्हॉट्सअपचा जो ग्रुप बनवलाय त्यावर टाकून देईल. तुम्ही ते जॉईन केले नसेल तर करून घ्या, म्हणजे तिथे तुम्हाला लगेच अपडेट मिळून जाईल. ओके, रजिस्ट्रेशन प्रोसेस तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. त्यामुळे अगदी इझी प्रोसेस आहे, कारण की 10वी पासवर अनेकांना गव्हर्नमेंट जॉब पाहिजे आहे आणि एकच अशी वॅकन्सी आहे जिथे तुमचे एक्झाम पण होत नाहीये, इंटरव्ह्यू पण होत नाहीये. जस्ट तुम्हाला जे टक्के पडले आहे त्यावर सिलेक्शन होणार आहे. त्यामुळे जे एलिजिबल आहे नक्की त्यांच्यासोबत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.